चला तर मग आज एकदम चटपटीत कैरीची भाजी आपण बनवूया। तर ही तुम्ही गरम गरम चपाती सोबत किंवा पोह्यासोबत किंवा राईस सोबत ही खाऊ शकता। त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या की त्यानंतर त्या आपल्याला खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक मध्यम साईजचा कांदा कट करून घ्यायचा। तर आता कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचे, जिरे, मोहरी आणि जो कट केलेला कांदा आहे तो घालायचा। व्यवस्थित छान भाजून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये जी आपण कैरी खिसलेली आहे ती त्यामध्ये घालायची आणि छान भाजून घ्यायची। त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला, घरचा मसाला आता मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे। तर आता कमी गॅसवरती आपल्याला हे एक 5 ते 10 मिनिट शिजून घ्यायचे आहे। तर उकळी आली की चवीपुरते मीठ घालायचे। तर आंबट गोड होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आणि 5 ते 10 मिनिटासाठी याला चांगले शिजवून घ्यायचे। तर ही भाजी खूप छान लागते खायला। नक्की ट्राय करा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा।